हाय गाईस, गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही लोक सगळे मजेमध्ये असेल आणि आपल्या परिवारासोबत हसत खेळत असेल. तर आजचा माझा जो हा एक छोटासा व्हिडिओ आहे तो आहे माझ्या मुलीबद्दल. बघा, मी रोज तर तिला जाऊ शकत नाही भेटायला, पण व्हिडिओ कॉलिंग करून अधामधा तिच्याशी मी थोडंसं व्हिडिओ कॉलिंगमध्ये बोलून घेतो. व्हिडिओ कॉलिंगमध्ये मी तिला थोडंसं पाहून घेतो आणि तिला मग बघितल्यानंतर मला जी एनर्जी आहे कामामध्ये ती खूप वेगळी मिळून जाते आणि माझा जो दिवस पण आहे तो पण खूप एक चांगला प्रकारे जातो. त्याच्यामुळे मला जेव्हा पण तिची आठवण आली की मी थोडंसं तिला व्हिडिओ कॉलिंग करून पाहून घेतो आणि थोडंसं तिच्यासोबत मस्ती मजाक हसी मजाक करून घेतो. त्याच्यामध्ये माझी जी वाईफ आहे कीर्तिका ते मला खूप सपोर्ट करते. ती कामात जरी असली तरी पण मला दिवसातून 2-3दा व्हिडिओ कॉलिंग करते आणि माझ्या मुलीशी माझं ती बोलणं करून देते. म्हणजे मला तिला बघायला मिळते ऑन थ्रू व्हिडिओ कॉलिंग माझ्या वाईफ कीर्तिकामुळे. आजचा बुधवार आहे आणि उद्या आहे गुरुवार. आम्ही पहिल्यांदाच तिला उद्याला साई मंदिरामध्ये नेणार आहोत. आम्ही प्लॅन केलं होतं की आम्ही तिला उद्याला साई मंदिरामध्ये घेऊन जाऊ म्हणून. तर मी तुम्हाला दाखवीन माझ्या उद्याच्या ब्लॉग, उद्याचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या मुलीला, माझ्या वाईफला साई मंदिरामध्ये, नागपूरच्या साई मंदिरामध्ये फर्स्ट टाईम घेऊन गेलो आहे म्हणून. कारण की मला तिला उद्या कोणत्या पण हालतीमध्ये न्यायचंच होतं. तर मी तिला उद्याला नाही का साई मंदिरामध्ये घेऊन जाणार आहोत, ही माझी इच्छा होती. कारण की आम्ही मागच्या वर्षी जे शिर्डीचं जे साई मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन केले होते आणि त्याच्याच मग 1 महिन्यानंतर आम्हाला गुड न्यूज पण ऐकायला भेटली होती. तर म्हणजे आमचं फक्त असं होतं की आमचं जाणं ठरलं होतं, असं आम्ही काय म्हणजे माइंडमध्ये घेऊन गेलो नव्हतो मागच्या वर्षी शिर्डीमध्ये, शिर्डीच्या साई मंदिरामध्ये. पण आम्ही जेव्हा गेलो तिकडे मग आमचे दर्शन झाले आणि मग 1 महिन्यानंतर आम्हाला मग गुड न्यूज ऐकायला भेटली. तर खूप म्हणजे आमचा तो चांगला एक्सपिरियन्स होता मागच्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो होतो शिर्डी साई मंदिरामध्ये. तर त्याच्यामुळे म्हटलं की आता आपण इतक्या लवकर जाऊ शकत नाही शिर्डीमध्ये, पण जायचा प्लॅन आहे आमचा तरी पण शिर्डीमध्ये जायचा. पण आम्ही उद्याला एक प्लॅन केला आहे की नागपूरचे जे साई मंदिर आहे तिथे एकदा माझ्या मुलीचे जे डोकं आहे ते टेकून देऊ आणि दर्शन घेऊन जाऊ. माझ्या दुकानामध्ये मी आतापर्यंत माझ्या मुलीला आणलं नाही आहे, तर मला खूप लवकर मला माझ्या मुलीला पण माझ्या दुकानामध्ये घेऊन यायचं आहे आणि तिचं जे डोकं आहे म्हणजे तिचं जे चरण स्पर्श आहे ते मला माझ्या दुकानामध्ये एकदा करायचं आहे, ते माझी इच्छा आहे. पण म्हटलं की तिला अगोदर मी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये नागपूरच्या साई मंदिरामध्ये नेतो, त्याच्यानंतर मग आपण समोरचे जे प्रोसेस आहे ते पण करू. कारण की याच महिन्यामध्ये आणि पुढच्या हप्त्यामध्ये माझ्या मुलीचं नावकरण पण आहे, बारसं पण आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तिला नेणं पण आवश्यक आहे आणि तुम्ही पण आमंत्रित आहे माझ्या मुलीच्या 19 जुलै आणि त्याच दिवशी माझा बड्डे पण आहे. म्हणजे माझ्या मुलीचं बारसं, माझ्या मुलीचे नावकरण आणि माझा जो वाढदिवस पण आहे तो पण आम्ही एका दिवशी प्लॅन केलेला आहे सेलिब्रेट करायचा. कारण की माझे जे सासू सासरे आहे आणि माझी जी साडी आहे त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचा जो बड्डे आहे आपण त्याच दिवशी मग मुलीचे नावकरण पण करूया. मी म्हटलं ठीक आहे, डन आहे, करू म्हटलं आपण. तर आम्ही त्या दिवशीचा मग प्लॅन केलेला आहे. म्हणजे आमच्या 19 जुलैला मुलीचं नावकरण आणि माझा वाढदिवस दोन्ही पण आम्ही सोबतच करत आहोत. तर तुम्ही पण आमंत्रित आहे. मी जरी नाही येऊ शकले तरी पण मला प्लीज या कमेंटमध्ये माझ्या मुलीला जे आहे तुम्ही देऊ शकता बेस्ट विशेस ते द्या. जर तुम्ही या गोष्टीला म्हणजे ऐकत आहे तर मला वाटते की तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विशेस द्यायला पाहिजे किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे. चला आपण या व्हिडिओला इथं स्टॉप करूया, आपण या व्हिडिओला इथं संपूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी भेटूया जेव्हा मी नागपूरच्या साई मंदिरामध्ये जाईन. तुम्हाला दाखवेल प्रत्येक गोष्ट आणि मी तुम्हाला शेअर पण करीन तिथल्या गोष्टी बाय व्हिडिओ. तर भेटूया उद्याला. आजचा व्हिडिओ इथं संपवतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.